नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार भांडे योजना 2025 बद्दल सविस्तर माहिती। यामध्ये भास व्हिडिओला सुरू करूयात। तर सर्वात आधी आपण जाणणार आहोत मोफत भांडे संच योजना 2025। महाराष्ट्र सरकार नागरिकाच्या भल्यासाठी नवनवीन योजना राबवत असते आणि महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सरकारने चालू केल्या आहेत। लाडकी बहीण योजना, फ्री शिलाई मशीन, त्याचबरोबर गरीब कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत। आता आपण पाहूयात, खालील प्रमाणे आपण बघणार आहोत मोफत भांडे संच योजना 2025 बद्दल सविस्तर माहिती। मोफत भांडे संच कोणासाठी आहे ही योजना? या योजनेसाठी बांधकाम कामगार भांडे योजना नेमकी काय आहे? बांधकाम कामगार भांडे योजना शासन निर्णय काय आहे? या योजनेसाठी किती खर्च येईल? बांधकाम कामगार भांडे योजनांमध्ये मिळणाऱ्या वस्तू कोणत्या? त्या सर्व आपण जाणून घेणार आहोत आणि भांड्यांची यादी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बांधकाम कामगार भांडे संच योजना, या योजनेचे फायदे कोणते हे पण आपण जाणणार आहोत। बांधकाम कामगार भांडे योजना नियम आणि अटी कोणत्या लागणार आहेत ते सुद्धा मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत। आणि हो, अर्ज कसा करायचा ते तर आपण नक्कीच बघणार आहोत। मोफत भांडे संच योजना 2025 माहिती तक्ता। योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना भांडी योजना। चालू तारीख 13 फेब्रुवारी 2024। सुरू करण्याचे केंद्र महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ मुंबई। लाभ 30 वस्तूंचा भांड्याचा सेट। होय, तुम्हाला 30 वस्तू भेटणार आहे भांड्यांचे। खर्च मोफत योजना आहे, 1 रुपयाचा सुद्धा खर्च लागणार नाहीये। पात्रता महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणीमध्ये आवश्यक तुमची नोंद व्हायला हवी। अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे। अधिकृत वेबसाईट, मी तुम्हाला वेबसाईट पण पुढे खाली वेबसाईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल, तुम्ही तिथून नक्की घेशाल ती। आता आपण पाहणार आहोत मोफत भांडे संच योजना कोणासाठी आहे? बांधकाम कामगार मोफत भांडे संच ही योजना अशा लोकांसाठी आहे की ज्या लोकांनी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार मंडळ मुंबई त्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि ज्या लोकांकडे स्मार्ट कार्ड भेटलेले आहे अशा लोकांसाठीच ही योजना आहे। 2. त्याचप्रमाणे नोंदणी केल्यानंतर सुद्धा त्यांचे बांधकाम कामगाराचे कार्ड चालू आहे अशा नागरिकांसाठी मोफत भांडे संच योजना ही आहे। आता जाणून घेऊयात आपण मोफत भांडे संच योजना 2025 नेमकी काय आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगार मध्ये नोंदणीत असलेल्या कामगारांना भांडीचा संच दिला जातो। या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संच दिला जातो। या योजना संदर्भात सरकारने शासकीय GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। आता पाहूयात इमारत बांधकाम कामगार मोफत भांडे बांधकाम कामगार भांडे योजना शासकीय निर्णय काय आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांचे नोंदणी केले आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केली आहे अशा लाभार्थ्यांना भांड्यांचा संच दिला जाणार आहे। यामध्ये साधारण 30 भांड्यांचा संच बांधकाम इमारत कामगारांसाठी दिला जातो। या योजनेसाठी शासनाने मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। आता पाहूयात या योजनेसाठी किती खर्च येईल। 1. बंद ज्या लोकांची बांधकाम कामगाराची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ मुंबई यांच्याकडे असेल, त्याचप्रमाणे त्यांचे कार्ड सक्रिय असेल अशा सर्वांना बांधकाम कामगार भांडी योजना किट पूर्णपणे फ्री दिली जाणार आहे। यासाठी त्यांना कुठेही पैसे द्यायची गरज नाहीये। परंतु मध्य काळामध्ये ही योजना चालू झाल्यानंतर अनेक एजंट मार्फत भांड्यांचा सेट देण्यात आला होता, त्यामुळे 400 ते 1000 रुपये इतके पैसे यांच्याकडून घेण्यात आले होते। परंतु महाराष्ट्र बांधकाम व इमारत मंडळी मुंबई यांच्याकडून ही योजना पूर्णपणे फ्री आहे। जर कोणी तुमच्याकडून पैसे घेत असेल तर अजिबात इकडून हे भांडे घेऊ नका। आता जाणून घेऊयात मोफत भांडे संच बांधकाम कामगार यामध्ये मिळणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत। त्या वस्तू आहेत पुढील प्रमाणे, जसे की 1 ताट, 4 ताट दिले जाणार आहे, वाट्या 8, पाण्याचा ग्लास 4, पातेले झाकणासह 3, भातवाडी 1, मोठा चमचा वरण वाटण्यासाठी 1, पाण्याचा जग 2 लिटरचा 1, मसाल्याचा डब्बा 7 कप्प्यांचा 1, 3 डब्यांचा सेट 3, परात 1, कुकर 5 लिटर 1, कढई स्टीलची 1, स्टीलची पाण्याचा टीप झाकणासह आणि वरणवळ्यासह 1, असे मिळून तुम्हाला हे टोटल 30 वस्तू देण्यात येणार आहेत। आता जाणून घेऊयात बांधकाम कामगार भांडे संच योजना या योजनेचे फायदे हे काय असणार आहेत। 1. या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना मोफत भांड्यांचा संच मिळतो। 2. बांधकाम कामगारांना भांडे संच मिळाल्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाची सुविधा उपलब्ध होते।
3. बांधकाम कामगारांना शासनातर्फे मिळालेल्या भांडे संचामुळे आर्थिक मदत होते. 4. बांधकाम कामगार योजनेमध्ये मिळालेल्या या वस्तूंची किंमत साधारणपणे 15,000 ते 30,000 पर्यंत असते. मात्र सरकार तुम्हाला फ्री मध्ये देत आहे, तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो. आणि 5. या योजनेमध्ये गृहोपयोगी वस्तू म्हणजेच 30 भांड्यांचा संच दिला जातो. आता पाहूयात या योजनेसाठी नियम आणि अटी या कोणकोणत्या असणार आहेत. 1. महाराष्ट्र कामगार व इमारत या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने त्यांची नोंदणी केलेली असेल तर त्या लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. 2. बांधकाम कामगार इमारत यांच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्राकृतिक सहाय्य कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. ज्या लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर होईल त्यांना या भांड्यांचा संच पुरवण्यात येणार आहे. 3. या योजनेचा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी आणि या योजनेच्या संबंधित कार्यकारी यांच्याकडे असणार आहे. 4. बांधकाम कामगार भांडे योजना यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार लाभार्थी या गृह उद्योग वस्तू मिळवण्यासाठी ऑनलाईन KYC करावा लागणार आहे. त्यानंतर नामांकित आणि अनुभवी संस्थेची निवड करावी. आता पाहूयात मोफत भांडे संच योजना याच्यासाठी लागणारे इम्पॉर्टंट कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत. 1. आधार कार्ड. 2. कामगाराचे कार्ड. 3. रेशन कार्ड. 4. रहिवासी प्रमाणपत्र. 5. हमीपत्र. 6. वार्षिक उत्पन्न दाखला. 7. 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र. 8. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहणार आहोत, बांधकाम कामगार भांडे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. 1. सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला, जी तुमच्या समोर बघा एक वेबसाईट शो झालेली आहे, मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल, त्या लिंकला तुम्हाला भेट द्यायची आहे. 2. या वेबसाईटवर आलेल्या मुखपृष्ठावरती वर्कर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. 3. येथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वतःची माहिती सविस्तरपणे भरून घ्यायची आहे. स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड अशी महत्त्वाची माहिती या फॉर्म मध्ये भरून घ्यायची आहे. 4. त्यानंतर या फॉर्म मध्ये विचारण्यात आलेले आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. 5. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला फॉर्म सविस्तरपणे चेक करून घ्यायचा आहे. 6. या सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर सबमिट या बटन वर क्लिक करून घ्यायचे आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा मोफत भांडे योजनेचा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही बांधकाम कामगार भांडे योजना 2025 बद्दल सविस्तर माहिती? तर कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला